नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये एक विषय पुण्यामध्ये खूप सगळ्यात जास्त चर्चेला गेला होता। दंगेकर यांनी ते विषय पुढे आणला होता, तो म्हणजे जैन बोर्डिंगमध्ये काहीतरी गैरव्यवहार झाला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच सरकारी अधिकारीसुद्धा इन्वॉल्व आहेत असं त्यांचं बऱ्याचशा जणांचं म्हणणं होतं। त्यामध्ये धर्मदाय आयुक्त असतील किंवा महानगरपालिका असेल। प्रश्न असा होता की महानगरपालिका याच्यावर पुढे येऊन काय आत्तापर्यंत बोलत नव्हती। त्यांच्यावर जे आरोप झालेत तर ते जे आरोप आहेत ते आपण आता प्रत्यक्ष बोलणार आहोत। संबंधित जे अधिकारी आहेत आपल्यासमोर आहेत राजेश बनकर सर। नमस्कार राजेश बनकर सर, तुमचं स्वागत आहे TV10मध्ये। सर, प्रश्न असा आहे की महानगरपालिकेचा विषय येतो, तिकडचं बिल्डिंग जर असेल तर त्याला परमिशन द्यायची का नाही द्यायची या संदर्भात। तर या संदर्भातले मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो। त्याच्यामध्ये असं बोललं जातं आहे की ते विकल्यानंतर ते जे ट्रस्टी होते त्यांनी ते विकल्यानंतर म्हणजे गोखले बिल्डरांनी घेतल्यानंतर ते जे मालक गोखले बिल्डर झाले असताना त्याच्यानंतर ट्रस्टी तुमच्याकडं आले आणि तिकडच्या बिल्डिंगचे कुठल्या तरी परमिशन संदर्भात तुमच्याशी कागदपत्राचं किंवा काही व्यवहार झालेला आहे, त्या संदर्भात आपल्याला लोकांना पहिल्यांदा सांगायचं आहे। याच्याबद्दल काय खुलासा कराल सर? याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जैन बोर्डिंग ट्रस्ट जी आहे ही त्या जागेची मालकी त्यांची आहे, बरोबर आहे। आता त्यांनी प्रस्ताव आपल्याकडे जो दाखल केलेला होता तो 2 प्लॉट की जे एकत्रित ते वापर करत होते, परंतु कागदावरती ते 2 प्लॉट सेपरेट होते। ते 2 प्लॉट एकत्रीकरणाचे प्रस्ताव म्हणजे दॅट इज आपण हे म्हणतो अमलगमेशन प्लॉट, ते त्या ट्रस्टनी अमलगमेशन त्यांनी प्रस्ताव दाखल केला जैन बोर्डिंग ट्रस्टवाल्यांनी। अमलगमेशनचा प्रस्ताव म्हणजे बिल्डिंग परमिशनचा प्रस्ताव असं नव्हे, हा पहिला पार्ट। दुसरा पार्ट जो आहे तो त्या 2 प्लॉट एकत्र केल्यानंतर जे क्षेत्रफळ राहतं त्या क्षेत्रफळावरती जे प्लॉट 24,000 चौरस मीटरपेक्षा जास्त झाला असल्यामुळे त्यांना पर्यावरण NOC एक लागत असते। त्यासाठी त्यांना कॉर्पोरेशनकडून त्यांना एक म्हणजे कॉर्पोरेशनला कुठलाही त्यांचा नवीन बिल्डिंग परमिशनचा जर प्रस्ताव असेल किंवा लेआउट मंजूर करून घ्यायचा असेल तर त्यांना पर्यावरणाची NOC लागते। त्या NOC साठी ते कॉर्पोरेशनकडे प्रपोजल सबमिट करतात की बाबा असं असं आम्हाला पर्यावरणाचं हे पाहिजे, तर तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला IOD द्या। IOD म्हणजे काय की इंटेन्शन फॉर डिसअप्रुव्हल। डिसअप्रुव्हल म्हणजे काय की बाबा त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दाखल केला, ह्या प्रस्तावासोबत पर्यावरणाची NOC नाही म्हणून आम्ही हा प्रस्ताव तुमचा अप्रूव्ह करत नाहीये। आणि मग त्याच्यामध्ये मग सगळे ते कंटेंट वगैरे सगळे नमूद करतात। दॅट इज कॉल्ड IOD, दॅट इज नॉट ए बिल्डिंग परमिशन। त्या IODच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं असतं सदरची परमिशन ही पर्यावरण NOC साठी देण्यात आलेली आहे, ही कुठल्याही स्वरूपाची बांधकाम परमिशन नाही। परत एक मुद्दा तसा राहतो की तुमच्याकडे ते विकल्यानंतर गोखले बिल्डर का नाही आले, हे ते पहिले ट्रस्टी त्याच्याकडे का आले? ते विकल्यानंतर त्यांची काही मालकी हक्कच नाहीये, त्यांचं काय काम आहे तुमच्याकडे येण्याचं आणि तुम्ही ते कसं मान्य केलं? मुळात मूळ ओनर जर जैन बोर्डिंग असेल तर मूळ ओनर हा त्याचा प्रस्ताव दाखल करतो। आता माझी जागा आहे, समजा सातबारावरती माझं नाव आहे किंवा धर्मदाय आयुक्तांकडे मी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, तर मी कॉर्पोरेशनकडे प्रस्ताव 253-54 MMC ऍक्ट नुसार दाखल करू शकतो। आमच्याकडे जो प्रस्ताव आला तो जैन बोर्डिंग ट्रस्टने दिला। आता त्यांनी त्यांची कोणाबरोबर व्यवहार केला, काय केला, हा महापालिकेशी गत्यंतर येत नाही। दुसरा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये जे वादग्रस्त मंदिर होतं, महावीरांचं मंदिर जे होतं ते सुद्धा धर्मदाय आयुक्तांना सुद्धा ते लपवण्यात आलं, ते दाखवलं नाही आहे। त्याच्यावर त्याच मुद्द्यावर ते व्यवहार कॅन्सल झालेला आहे। तर महानगरपालिकेला सुद्धा त्यांनी तिथं वास्तू तर सगळे तुम्ही मेन्शन करता, जर परमिशन द्यायची किंवा नाही द्यायची तरी सुद्धा तुम्ही तिथं मेन्शन करता। मी परत तेच सांगतो की महानगरपालिकेने बिल्डिंग परमिशन दिलीच नाही। जेव्हा बिल्डिंग परमिशन महापालिका देईल त्यावेळेस जागेवरती जे काय आहेत, किती इमारती आहेत, काय आहेत, त्या इमारतीचं तो काय करतोय, त्याच्यामध्ये काही लोकांचं असं असतं की समजा 4 बिल्डिंग असेल तर 4 बिल्डिंग मधल्या 2 बिल्डिंग फक्त तो त्या 2 बिल्डिंगच्या एरियावरती काम करतोय, मग त्या 2 बिल्डिंग तुम्ही डिमॉलिश दाखवेल, मग त्याच 2 बिल्डिंग डिमॉलिश केल्या की नाही हे आमच्या जे कन्सर्न अथॉरिटी आहेत ते जागेवरती जाऊन व्हेरिफिकेशन करून त्याच्यानंतर मग त्यांना परमिशन देतात। ह्या केसमध्ये बिल्डिंग परमिशन नसल्यामुळे तुम्ही जो मुद्दा काढताय हा केव्हा येईल मुद्दा, हा बिल्डिंग परमिशनच्या वेळेस। अच्छा, लक्षात. मग
आयोडीला तिथं की कुठली वास्तू कुठं आहे किती आहे याचं काही गरज लागत नाही संबंधच नाही लागत. बरं. त्याच्यामध्ये फक्त आपण आयोडीमध्ये काय मेन्शन करतो, FSI आणि नॉन FSI. अच्छा. तिथे त्यांनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी किती FSI त्यांचा आहे, नॉन FSI किती आहे, ह्याचं सगळं उहापोह केल्यानंतर त्याच्या प्रमाणात ती NOC त्याच्यामध्ये आयोडी त्याच्यामध्ये नमूद करतात आणि त्यांना देतात. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. मी आणि तुमचे परत एकदा धन्यवाद देतो सर. इतका म्हणजे आम्हाला हीच अपेक्षा आहे पुढे सुद्धा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.